शांती महत पापा संत संगती आणि प्रवाही भागू नको संसार मदन करणे सर्वथा परमार्थ पुरता हचिदी किंवा हतिदी संत संगती आणि प्रवाही भागू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवनी माया पाशी संत संगती आणि प्रवाही घालू नको अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोजते दस्मृतिक प्रदेशं विन्द्यादिदेवो सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजेन्द्रात्मदेवम् ॐ नमः दानेश्वराय संगती केली होय शांती महत पापा संत संगती आणि प्रवाही घालू नको संसार मदन करणे सर्वथा परमार्थ बोलता अतिदी संत संगती आणि प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवनी पायापाशी संत संगती आणि प्रवाही घालू नको सेवेसाठी निवडलेला गोदावरी मातेच्या काठावर गोदावरी गंगेच्या काठावर असलेला पैठण
पैठणचे साधू शक्ती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाद्वारे संतांच्या संगतीचं महत्व सांगतात. थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. प्रत्येक म्हणजे असा आज त्यांचं आत्मपुण्य स्मरण आहे आणि आहे ते कैलासवासी दामोदर निवृत्ती कपाळ दामोदर दादांची या ठिकाणी आठवी पुण्यतिथी आत्मपुण्य स्मरण. दादांचा परिवार माझे सर्व श्री कर्ममित्र विकासनामा वर्तमानपत्राचे संपादक आणि विकासनामा लाईव्ह चे संपादक माझे परमश्री कर्ममित्र वारकरी संप्रदायाचे एक आधारस्तंभ आमचे बाळासाहेब महाराज कपाळ साहेब आणि सर्व कपाळ परिवाराच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमासाठी कपाळ परिवारामध्ये कपाळ परिवारावर करणारी सर्व त्यांचे प्रसिद्ध मंडळी या कार्यक्रमासाठी विशेष करून याची उपस्थिती आहे. अशा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आम्हाला गुरुस्थानी असणारे आमचे दिगंबर पोपळे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य हरिभक्त पारायण सच्चिदानंद महाराज जाधव साळंबेकर आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे करणारे आमचे विनेकरी गणेश महाराज वळसे पाटील लोणगावकर आम्हाला गुरुस्थानी असणारे आमचे आप्पासाहेब बाप्पा मोतीपेरे त्याचप्रमाणे सर्व श्री परममित्र बद्रीनाथ महाराज सुरवसे आहेत. रामायणाचे आणि आमचे बाबाराव आंबेडकर आमचे श्री मारुती मंदिर देवस्थान श्री क्षेत्र बाबारावचे उपाध्यक्ष लाटे त्याचप्रमाणे भास्कर महाराज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी जवळचेच लाभल्यात राम महाराज राठोड राधाकृष्ण महाराज इतके बाबुराव महाराज परमेश्वर मामा ददन वादक कायराचार्य सावंतभाऊ धुमा परमेश्वर मामा खोत राजसाहेब महाराज कोथिंबेरे विष्णू मामा पंचाळ महाराज पेटी मास्तर किसन अप्पाईकी पाहुणे आहेत सुंदर महाराज शिरोकर मलाही धन्यवाद. गोल मृदंग वाजवणारे दयानंद महाराज वैरटे आमचे कोथाळकर कोथाळकर भाऊ आणि गोरगरिबांचे जनसामान्याचे बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते माझे परमस्नेही परममित्र विजयदादा पोकळे आणि सर्वजण महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांचे त्यांनी साष्टांग संतांची संगती गेली होई शांती महत पापा संत संगती आणि प्रवाही घालू नको. साधू संत अगोदर कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेतात आणि आलेली गोष्ट सगळ्यांच्या सांगतात. साधू संतांची संगत केल्यानंतर ब्रह्मस्थिती प्राप्त होत असते. ब्रह्मस्थिती आपल्या घराला येत असते. त्याचा अनुभव नाथबाबांनी पैठणकरांनी घेतला आणि नंतर तुम्हाला आम्हाला सांगितलं. करण्यासाठी सांगतात. संत 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 म्हणजे आहेत तरी कोण? माणसं जेवढी देवाला किंमत देतात तेवढीच किंमत साधू संताला देतात.
निमित्त त्या प्रतिमा. जेवढी किंमत देवाला देतात तेवढीच किंमत आपण साधू संतांना देतात. जेवढी श्रद्धा जेवढी भावना देवाच्या ठिकाणी तेवढी श्रद्धा भावना साधू संतांच्या ठिकाणी. तुम्हाला धन्यवाद. लक्ष द्या. नाथबाबा पैठणकरांनी साधूच्या संगतीच्या किंवा संतांच्या संगतीचं महत्व सांगितले. जेवढी किंमत आपण देवाला देतो तेवढीच किंमत आपण साधूला संतांना देतो. जेवढी श्रद्धा देवाच्या ठिकाणी तेवढी श्रद्धा साधू संतांच्या ठिकाणी. असं काय आहे साधूमध्ये, असं काय आहे संतांमध्ये, म्हणून सगळे जगातले लोक तुम्ही आम्ही सगळे संतांना किंमत देतो. त्याचं उत्तर आहे देव संतांच्या रूपाने नटलेला आहे. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवच निर्गुण निराकार रूप सोडून सगुण साकार झाला. आला नावा रूपा का म्हणे झाला सोपा. जे उर्वरित राहिलेलं कार्य जगाच्या कल्याणासाठी या सृष्टीच्या कल्याणासाठी उर्वरित राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी देव संतांच्या रूपाने अवतारला येतो. ब्रह्ममूर्ती जगी संत अवतरले उद्धारावया आले दीन जना. देव संतांच्या रूपाने अवतरला काय येतो तर एखादं ज्ञान लुप्त होत असेल, एखादी गोष्ट जर लुप्त होत असेल, धर्मावर अधर्माचा पगडा होत असेल तर अशा वेळेला देव संतांच्या रूपाने अवतरला येतो. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. जे संस्कृतचं जे ज्ञान आहे ते ज्ञान लुप्त होत असताना देवाला पाहायला मिळालं. ब्रह्म तेजाची जी दीपिका आहे त्या ब्रह्म तेजाच्या दीपिकेवरती ब्रह्मज्ञानावरती आवेदीची मायेची काजळ येत असताना देवाला पाहायला मिळाली. संस्कृत हे जगाला कळेना असं झालं म्हणून संस्कृत हे सगळ्या जगाला कळायला पाहिजे म्हणून त्याच रूपांतर करण्यासाठी ज्ञानोबाराच्या रूपाने देव अवतरला आहे. ब्रह्म स्वपाला तो झाला भक्ता आनंद बसला महाविष्णूचा अवतार भगवान विष्णू ज्ञानोबाराच्या रूपाने अवताराला आले. ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपाने अवताराला आले आणि भगवान शंकर निवृत्तीनाथाच्या रूपाने अवताराला आले. जगदंबा माता कुंडाबाईच्या रूपाने अवताराला आले. मोठे माणसं काम घेऊन येतात आणि काम पुस्तक येतात आणि काम झालं की निघून जातात.
संस्कृत भाषेचं मला आम्हाला कळेल झाली आणि ते सगळ्या जगाला कळाले पाहिजे आणि सगळ्या जगाला कळवण्यासाठी ज्ञानोबारायच्या रूपाने देवाने अवतार घेतला. संस्कृताची गाठी उघडणे ज्ञानदृष्टी केली शे मराठी गीता देवी. देव ज्ञानोबारायच्या रूपाने अवताराला आले आणि 700 श्लोकांची गीता होती. संस्कृत भाषा या जगाला कळत नव्हती. त्याचं रूपांतर मराठीमध्ये केलं. त्याचे अवतार घरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया जे गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे तेच गीतेमध्ये आहे. म्हणून केची ज्ञानेश्वरी वाचवंता साचे भयंकरी काळाची नाही तया. देवसंतांच्या रूपाने अवतार म्हणून संत आणि देव वेगळे नाही. एक एकाचे हृदयी कोणी साखरेच्या साई. मला का सांगावं लागलं देव आणि संत एकाचे दोन नाही. म्हणून सगळं जग एवढी किंमत देवाला देते तेवढीच किंमत साधू संताला देते. आणि अशा साधू संतांची अर्धाक्षर तरी संगती कळली नष्ट होतात. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सुशील महाराज नायगोडे. प्रत्येक शब्द कसा बोलावा, प्रत्येक शब्दावर किती वजन असावं, कोणता शब्द उंच बोलावा, कोणता शब्द खाली बोलावा याचं ज्ञान सगळं आमचे सुशील महाराजांकडे. मगाशी कळायला तुम्हाला वाटते सुशील महाराज वाटत होतं भाऊला मला भाऊ म्हणजे तुझं नाव कशाला टाकले त्याची पण आम्हाला काही बोलता येत नाही. तुमच्या दोघं पण जर अवघड असतं ना तिथं बरोबर केलं असतं तर आम्ही दोघं बी घरचेच आहे. पुढच्या वेळेस सचिन महाराजचे मुंबईमध्ये ठाण्याला जायला बघितले. क्लासेस चालू सध्या संस्कृत भाषा कशी बोलायची, भाषण कसं करायचं, भाषण कसं शिकायचं त्यांच्याकडे पुण्यात आणि त्यांचे क्लास चालू आहेत. मुंबईमध्ये क्लास चालू आहेत. साहेबांच्या प्रेमामुळं मोठी माणसं सगळे या ठिकाणी आले. सगळे मोठेच बघा सगळे मोठे झाले. मोठ्या माणसामध्ये मायाच्या गणपतीच्या माणसाचा नंबर लावलाय. झालं
साधू संत बघायचं. जेवढा आपण विश्वास देवावर ठेवतो तेवढाच विश्वास आपण साधू संतांवर ठेवायचा. देव म्हणतो मला मान दिला तरी चालेल अथवा नाही दिला तरी चालेल, पण संत पूजावे आणि ते देव पूजावे. बरं ते माझी पूजा नाही केली तरी जमत, पण माझ्या साधू संतांची पूजा केली पाहिजे. तुम्हाला आम्हाला देवपूजा आहे, देवाला सुद्धा देवपूजा आहे साहेब. तुम्हाला आम्हाला देवपूजा आहे. कुणी हनुमंतरायचे करतं, कुणी मारुतीरायचे करतं, कुणी कुठल्या देवाचे कुणी कुठल्या देवाचे करतो, पण देवाला सुद्धा देवपूजा आहे. आता आपल्याला देव आहे पांडुरंग, भगवान विष्णू, महादेव, ब्रह्मदेव, हे सगळे देव आहे. पण सच्चिदानंद बाबा त्या देवाला देव आहे का नाही आपण विचार सांगितला आहे. एकदा नारद स्वामी देवाला भेटायला वैकुंठामध्ये गेले. सकाळचा प्रसंग होता, देवाची देवपूजा चालू होती. रुक्मिणी साहेबांना विचारलं मला देवाचं दर्शन घ्यायचं, देवाला भेटायचं. थांबा म्हणजे अजून 10 मिनिटं थांबावं लागलं. देवाची देवपूजा चालू आहे. नारद स्वामीला 10 मिनिटं थांबण्याचं काहीच वाटलं नाही, पण आपल्याला देवपूजा, देवाला देवपूजा, आपण देवाची देवपूजा करतो, पण देव कोणाची पूजा करतात शिर बघायचं म्हणले. मला कुठे देव दाखवा, जा म्हणले. वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी 88,000 ऋषीमुनीच्या त्या ठिकाणी मूर्ती आहेत. 88,000 ऋषीमुनीचे पुतळे त्या ठिकाणी, आणि प्रत्येक साधू संतांचे चरण देवाने आपल्या हातामध्ये धरावे. प्रत्येक साधू संतांच्या चरणावर फूल समर्पित करावं आणि प्रत्येक साधू संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. हे नारद स्वामी बघितलं. नारद स्वामीचा जो पुत्र होता गळ्यामध्ये विना घातलेला, आणि नारद स्वामीच्या चरणावर देवाने नतमस्तक झालेलं बघितल्यानंतर नारद स्वामीच्या डोळ्यामधून घरा आसू होऊ लागले. आतापर्यंत त्यांचे हुंदके राहत नव्हते. आतापर्यंत नारद स्वामीला वाटत होतं देवा आम्ही तुमची पूजा करतो, त्या ब्रह्मांडामध्ये, सप्तपात्रामध्ये, 14 भुवनामध्ये तुमचा प्रचार प्रसार करतो, मोठेपणा वाटत होता. पण आता नारद स्वामी सारखे रडत होते, स्पुंद रडत होते. दारावर कोणीतरी रडत हे आवाज देवाला ऐकल्याबरोबर देव पटकन मागे बघतात. ज्यांची आपण पूजा करतो तेच आपल्या दारामध्ये थांबलेले. आता सांगा त्या पुतळ्याची पूजा करावा का दारात प्रत्यक्ष नारद स्वामी त्यांची पूजा करावा? एक पतिव्रता स्त्री, आपले मालक मुंबईला गेले म्हणून आपल्या मालकाची रोज सेवा करावी म्हणून मालकाचा त्या ठिकाणी फोटो तयार केला होता. आणि आपण जेवायच्या अगोदर मालकाच्या फोटोला नाश्ता, आपण जेवणाच्या अगोदर मालकाला जेवण, संध्याकाळी आपण जेवणाच्या अगोदर मालकाच्या फोटोला जेवण. पण एके दिवशी दादा खरे मालकच आले, दाराची कडी वाजवू लागले. आता दरवाजावर मी आलोय. ती म्हणले थांबा माझ्या मालकाची पूजा होत. ते म्हणजे आणि तू कोण्या मालकाची पूजा करतेस? मी आलो ना. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून स्पर्शी सर्व भावे आता खरे मालक आहे नंतर फोटोला सोडून दिलं पाहिजे आणि खऱ्या मालकाकडे गेलं पाहिजे. तसे देवली ज्यांची पूजा करतो ते आता दारात आले. आता पुतळ्याला काय धरून बसायचं? आणि पटकन नारद स्वामीकडे गेले. गडबडा नारद स्वामी देवाच्या पायावर लोळत होते. देव त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. नारदा का रडता? देवा आजपर्यंत मला वाटत होतं मी संन्यास घेतलाय, मी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतो,
आणि तुमच्या नामाचा रात्रंदिवस जप करतो, भजन करतो. म्हणजे माझे काही देवावर उपकार होतात मला असं वाटत होतं, पण आता कळालं देवा की आमचे तुमच्यावर उपकार नाहीत, पण तुमचेच आमच्यावर उपकार आहे. देव स्वतः जर साधू संतांची पूजा करत असेल, देव जर साधू संतांच्या चरणावर विश्वास ठेवत असेल, श्रद्धा ठेवत असेल, तर आपण का ठेवू नये. एवढं महत्व संतांचं आहे. म्हणून तर नाथबाबांनी सांगितलं मनुष्य जीवनामध्ये इतरांची संगत घडो अथवा न घडो, पण संतांची संगत घडलीच पाहिजे. महिने 6 महिने वर्षे 4 वर्षे घडतील अथवा न घडतील, तास 4 तास घडेल अथवा न घडेल, पण अर्धा षटक व्हायला पण संतांची संगत घडली पाहिजे. अभंगाचं पहिलं संतांची संगती घडली तर जीवनातील पाप उपपाप आणि महापाप नष्ट होते. तुम्ही म्हणाल महाराज अर्धाक्षर फक्त संतांची संगत करण्यासाठी तुम्ही आम्हाला सांगता. संतांची संगत करता करता जर आमचा जन्म सगळा संपत आला तरी आमच्या जीवनामध्ये पाप जाऊन आम्हाला पुण्याची प्राप्ती का झाली नाही. पुण्याची प्राप्ती ज्या वेळेला होते त्यावेळेला सर्व सुख प्राप्त होत असतात. जोपर्यंत दुःख आहे आपल्या जीवनामध्ये तोपर्यंत समजायचं आपलं अजून पाप संपलेलं नाही. आमचं पाप का संपलं नाही, आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती का झाली नाही, आपण समजायचं आपल्याला अजून पाप घालवणारे संत भेटलेच नाही.
पाप जात नाही आणि पुण्य करत नाही. महत्वाचा सांगायचा विषय असा, महत्वाचा सांगायची बाब आधी, अर्धक्षण संतांची संगत घडल्यानंतर माणूस निष्पाप होतो, निष्पाप. मग आपण आजपर्यंत निष्पाप काय झालो नाही समजायचं. आतापर्यंत आपल्याला तसे संत भेटले नाही. संतांची व्याख्या सांगितली, मनोजय वासना तोडोनी त्यांच्या वासना सगळ्यात संपत गेलेल्या. ज्याच्या अंतःकरणामध्ये वासनाच राहिली नाही, कोणतीच वासना राहिली नाही, चांगलीची नाही, वांगलीची नाही, अशा संतांची भेटले पाहिजे. शुकाचार्य महाराजांचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला आईला वाटत होतं मुलगा माझ्यासोबत काहीतरी बोलल, वडिलांना वाटत होतं मुलगा माझ्यासोबत नक्कीच बोलल्याशिवाय राहणार नाही. पण शुकाचार्य महाराज आईला बोलत नव्हते आणि वडिलांना बोलत नव्हते. जन्म त्यांनी प्रसंगे श्रीदेव शिवने अंगे तेथून आगमे सोहळे केले. बापणाचे पोरे एक खेळासी झाले, भगवान बाबा आईच्या उदरामध्ये 13 महिने राहिले. पंकज स्वामी महाराज नेकनूरकर आईच्या उदरामध्ये 18 महिने राहिले, 18 महिने. आणि हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू सच्चिदानंद बाबा 100 वर्ष राहिले. आणि हे शुकाचार्य महाराज आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले. मग 12 वर्षानंतर जन्माला आले. 12 वर्ष आईच्या उदरातच राहिले. का राहिले? ब्राह्मणाचे पोरी खेळाशी झाले. प्रपंचाला संसाराने खेळ म्हटलेले. ते म्हणजे ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळेला आलो गेलो मेलो, पण या प्रपंचामध्ये संसारामध्ये कधी सुख मिळालं नाही. आणि दुःख सांगो किती सगळं संसाराची स्थिती नसाही पाषाण मुक्ती माहिता म्हणजे ती घडलाची. तुम्ही आम्ही सुख आहे म्हणतो, ओके म्हणतो, पण सगळं आपण ओकेच आहे. सगळे
सुख नाही प्रपंचातल्या संसारातल्या माणसाला, पण सुखाचार्य महाराज जन्माला यायचं नको म्हणत होते. आले आले तर आले, आईच्या ठिकाणी पाहत नाहीत, वडिलांच्या ठिकाणी पाहत नाहीत, त्यांच्या ठिकाणी वासना शिल्लक राहिलेल्या नव्हत्या, त्यांच्या ठिकाणी जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाण. तिकडे माहे तिकडे माहे बाप अशी अवस्था त्यांच्या ठिकाणी प्राप्त झालेली होती. ज्यांच्या ठिकाणी वासनाच नाही हे ओळखायचं कसं? संपलेली त्या नदीच्या काठावर जात होते सुखाचार्य महाराज. आई माग पडत होती, अरे एकदा तरी मला मुखावलोकन करू दे. आईला वाटायचं मी 12 वर्ष उदरात वागवलंय बाळाला, निदान माझ्याकडे तरी बघल बाळ. बघत वडील म्हणायचे बाळ बाळ सुका बाळ सुका, आणि एकदा तरी कोण जातो. वडिलांकडे बघत नव्हते. त्या ठिकाणी वृक्षांना वेलींना त्या ठिकाणी राहवलं नाही. बोलू लागले सुखाचार्य महाराजांच्या बद्दल. नदीच्या काठावरून जाऊ लागले. काही महिला धुणत होत्या, पाणी भरत होत्या. 16 वर्षाचा तरुण साधू पाहिल्या बरोबर लगेच हात जोडले आणि नमस्कार करू लागल्या. सुखाचार्य त्यांच्या पाठीमागच होते. व्यास महाराज सुखाचार्यांच्या पाठीमागच होते. व्यास महाराजांना बघितल्याबरोबर कधी पटापटा आपल्या सावरले. व्यास महाराज म्हणजे माझ्या तरुण मुलाला पाहून तुम्हाला काही वाटलं नाही, मी तर तुमच्या आजोबासारखा वडिलासारखा या स्त्रियांची क्षत्रिय महाराज, तुम्हाला आम्हाला काहीच म्हणायचं नाही, पण तुमच्या मुलाच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हा भेद होत राहिला. त्याच्या ठिकाणी अभेद्य अवस्था प्राप्त होते. त्याच्या अंतःकरणातली समूळ वासना नष्ट होते. भावन भेदाची जाय भोगाची जाय तुटोनिया, भावन भेदाची जाय तुटोनिया, भावन भेदाची जाय तुटोनिया, भावन भेदाची जाय
अंतःकरणातला भेदभाव संपला, भेटत देवाची. म्हणून तर एके ठिकाणी म्हणतात तुका म्हणे चित्तकराने निर्मळ येऊने गोपाळ राजे तिथे. भेदभाव अंतःकरणातला संपल्यानंतर तो परमात्मा भेटल्यानंतर तो गोविंद रूप होत असतो, देव रूप होत असतो. पण अंतःकरणातली भावना संपली नाही, संपली ज्याची त्याला कळतं हो. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा कळतं. आपण म्हणायची गरज नाही, आपण संत आहेत, आपण साधू आहेत म्हणून आपल्याला माहित असतं आपण संत आहेत का साधू आहेत का. जगाला माहिती असतं संत आहेत का साधू आहेत का. साधू आहेत म्हणून लक्षात ठेवा मंडळी, जोपर्यंत प्रपंचातली संसारातली आसक्ती कमी होत नाही, प्रपंचातली वासना कमी होत नाही, मोठेपणाची वासना कमी होत नाही, तोपर्यंत परमात्म्याविषयी प्रेम निर्माण होत नाही. आणि पुण्याने आपल्या अंतःकरणातली वासना सुद्धा नष्ट होत असते. संत कोणाला म्हणायचे ज्याच्या अंतःकरणातली वासना सगळी संपली, म्हणून जे वासना थोडी केली बिमोडी, त्याला संत म्हणायचे. नंतर काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार थोडी या विषयावर ज्याने विजय मिळवलाय त्याला संत म्हणतात. आणि अशा संतांची भेट झाल्यानंतर लाभच लाभ फायदा फायदा सांगितला. भावे धरलिया सत्संगती धराये ब्रह्मस्थिती. तुम्हा भावे धरलिया सत्संगती निंदेतेही वंदे होती. उद्धवा निष्पाप निशिंती तरी सत्संगती करावी. खऱ्या संताची भेट झाल्यानंतर माणूस निंदनीय सुद्धा वंदनीय होतो याचा पुरावा रामायणामध्ये दिला. संतांच्या संगतीचं महत्व सांगितलं. अर्धा क्षण तरी संतांची संगत घडली तर फायदा होतो, फायदा. माणूस निष्पाप होतो. वाटमारी करणारा, चोऱ्या करणारा असा सूत्रफळा जन्माला वाया होतो. चार वर्ण सांगितले सुजन बाबा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. मग माणूस वर्णाने श्रेष्ठ आहे का कर्माने श्रेष्ठ आहे हे सुद्धा रामायणात दाखवून दिले. ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्म झाला म्हणून ब्रह्मदेव झाला. ब्रह्मदेवाच्या भुजापासून या बाहूपासून जन्म झाला म्हणून क्षत्रिय. ब्रह्मदेवाच्या गुडघ्यापासून जन्म झाला म्हणून वैश्य. ब्रह्मदेवाच्या तळव्यामधून पायामधून जन्म झाला म्हणून शूद्र. पण माणूस कर्माने श्रेष्ठ हे भागवताने दाखवून दिलं. आजच्या ब्राह्मणामध्ये जन्माला प्राप्त झाला होता, ब्राह्मण होता, पण ब्राह्मणासारखे त्याचं कर्म नव्हतं म्हणून तो कनिष्ठ ठरला, तो पापी ठरला. पण त्याच आज्या वेळेला सुकर्म केल्यामुळे, व्यभिचार कर्म केल्यामुळे ब्राह्मण श्रेष्ठ नाही, संतांची संगत श्रेष्ठ आहे हे सुद्धा भागवताने दाखवून दिलं. जन्माला आला ब्राह्मण म्हणून
पण व्यभिचार कर्म केल्यामुळे, पाप कर्म केल्यामुळे तो निकृष्ट तो झाला होता, वाईट विचाराचा झाला होता. पण काही क्षणापूर्वी नारदस्वामीची भेट झाली. ज्यांच्या घरची खावी पोळी त्यांची वाजवावी टाळी, ज्यांच्या घरचं अन्न खाल्लंय त्यांचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे म्हणून नारदस्वामी बगदानगर ऋषी असे ऋषी मुनी काम्यपूरच्या नगरामध्ये आजे वेळेच्या घरी भजन करू लागले. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. आजे वेळ आला, पाहतो आपल्या घरामध्ये कुणीतरी भजन करतात. विचारलं कोण आहे, काय प्रयोजन आहे, कशासाठी? म्हणजे तुमच्या घरचं अन्न खाल्लं, त्याच्यातून उत्तर होण्यासाठी काहीतरी भजन करावं. ठीक आहे, अजून काहीतरी तुमच्याकडून आम्हाला पाहिजे. आजे वेळ सांगितलं जे पाहिजे ते तुम्हाला दिलेलं आहे. अजून काय पाहिजे? आता काही पैसा नको, सोनं नको, वस्त्र अलंकार नको, काही नको, फक्त एक या. तुम्हाला भरपूर मुले, 9-10 मुले आहेत, पण एखादी मुलाचं नाव तुम्ही देवाचं ठेवलं नाही. एकच आम्हाला वचन द्या, आता तुम्हाला जो होणारा मुलगा आहे त्या मुलाचं नाव नारायण ठेवी. एवढंच म्हणा, नारायण नाव ठेवतो एवढंच म्हणा, बापाचं काही देऊ नका. पण आम्हाला त्याचा काय, तुम्हाला काय फायदा नाही, तुमच्याच फायद्यामध्ये आमचा फायदा, तुमच्या कल्याणामध्ये आमचा फायदा आहे. समाजामध्ये 2 प्रकारचे माणसं आहेत, कृतज्ञ आणि कृतज्ञ, परोपकारी आणि अपकारी असे 2 वर्ग आहेत. काही माणसं परोपकारावर पुन्हा परोपकार करण्याचा प्रयत्न करतात, काही माणसं परोपकारावर अपकार करण्याचा प्रयत्न करतात. पण देव आणि संत अपकार्यावरही परोपकार करतात. आणि परोपकार म्हणून त्या ठिकाणी मुलाचं नाव नारायण ठेवायचं सांगितलं. आणि खरंच मुलगा झाला, आता नारद स्वामीचा आशीर्वाद आहे, मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. मृत्यू वेळ जवळ आली, शेवटचे क्षण मोजत होता तो आजा वेळ. सगळे मुलं जवळ होते पण नारायण नावाचा मुलगा जवळ नव्हता. सगळे मुलं जवळ आहेत म्हणला, पण माझा छोटा मुलगा कुठे गेला? आणि त्याचा ध्यास लागला त्याला, नारायणा 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 म्हणू लागला. आणि त्या पुत्राच्या योग वियोगी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. काही क्षणापूर्वी नारद स्वामीची संगत घडली, तर त्या आजे वेळेचं कल्याण झालं. तो वैभवाच्या देवाच्या स्वस्वरूपाला प्राप्त झाला. विठ्ठल शिल्लक राहिला आहे. मोठे माणसं धावपळ बरं काम, त्यांना मला जरा भागवताला जायचं, मला बी भागवताला जायचं. हुसेन महाराज पुण्याला दौरा आहे, अगोदर सगळे पूर्ण झाले. महाराज 1 वाजता सोडतात का? म्हणजे हो, अर्धा तास शिल्लक आहे, पण कोणाला अडचण आली नाही पाहिजे. आता आपल्याला अभंगाकडे बोलायचं अर्धा तास. बरोबर आहे आमच्या भास्कर महाराजांचं, पण आता सगळ्यांनी एक प्रमाण दिल्यानंतर आपला वेळ पुरणार नाही. सगळ्यांना माफी मागतो. संतांची व्याख्या मी तुम्हाला सांगत होतो.
संताचं महत्व सांगत होतो. अर्धा क्षण संताची संगत घडली तरी फायदा होतो. पण कोण्या संताची त्याच्या अंतःकरणातल्या वासना सगळ्या निघून गेलेल्या, काम क्रोध मद अहंकार आणि त्याचे जीवन झालेले. अशा संताची भेट झाल्यानंतर माणूस मुक्त होतो, परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि अशा नारदाची भेट झाली आजयमेळची. म्हणून पाप्यातला पापी आजयमेळ सुद्धा पुत्राच्या योग्य महिना आहे त्यासाठी विमान पाठवलं, म्हणून विमान आलं. आणि या ठिकाणी वाल्यापोळी वाटमारी करणारा बघा, स्वतः वाल्यापोळ्याचा उद्धार झाला. वाल्यापोळ्याचा स्वतःचा उद्धार झाला रामनामाने, आणि त्याने अनेकाचा उद्धार केला. शूद्रकुळात जन्माला आला, कर्माने श्रेष्ठ आहे. उगाच वाल्याचं वाद्य होत नाही. नारद स्वामीनं त्या वाल्याला मंत्र दिला, राम राम म्हणण्याचा. आणि राम अक्षराचं महत्व सांगितलं झालं. राम राम जर माणूस म्हणू लागला तर राम राम म्हणणारा माणूस माणूस राहत नाही, तो राम रूप होतो. राम भक्ता रामची होईजे, बली वैश्वरी बगली घेजे. राम नामाचं महत्व आहे, तो राम रूप होतो. आणि राम राम मंत्र जपू लागला वाल्यापोळी. त्याच्या अंगावर वारुळ वाढलं, त्याचं सगळं शरीर हे शरीरावरचं मांस किड्या मुंग्याने खाऊन टाकलं होतं. त्या वाल्यापोळ्याचे फक्त हाड शिल्लक राहिले होते. नारद स्वामी बऱ्याच दिवसांनी परत आले. पाहतात वारुळामधून आवाज येत होता. वारुळ बाजूला केलं आणि नामकरण केलं. नारद स्वामी वाल्यापोळ्याचं वाल्मिक ऋषी. एका वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो. एवढं महत्व या साधू संतांच्या संगतीचं आहे. म्हणून अर्धा क्षण जरी संतांची संगत घडली तर तेने होय शांती महत् पापा. अजून एक सत्य पुरावा तुम्हाला सांगतो. शास्त्राने सांगितलंय, शतविहाय भोक्तव्यम सहस्रम सामाचे, लक्ष विहाय दातव्यम कोटी जन्मा हरिं भजे. 100 कामं सोडून माणसानं भोजन करावं, 1000 कामं सोडून माणसानं स्नान करावं, 1,00,000 कामं सोडून माणसानं दान करावं, आणि कोटी कामं सोडून माणसानं हरीचं भजन करावं. कोटी जन्मा हरिं भजे. आणि लक्ष विहाय दातव्यम, दान करण्यासाठी सांगितलंय. म्हणून नृग नावाचा राजा हजारो गायचं दान करायचं, हजारो गायचं दान. काही काही माणसं दान केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाहीत. कर्ण रोज दान केल्याशिवाय पाणी सुद्धा घेत नव्हता, जेवण तर दूरच राहील. आणि हा नृग राजा सुद्धा रोज गायी दान करायचा आणि नंतर मग जेवण करायचा. आणि नुसत्या गायी दान करत नव्हता, सुवर्णाच्या शेंब्या लावून. आता पोळ्याला आपण कसं सजवतो अन्न, तसं आपण तो नृगराजा गायीला सजवायचा, त्याच्यावर धुली टाकायचा आणि सोन्याच्या शेंब्या लावून ब्राह्मणाला गायी दान द्यायचा, पुण्य करावं म्हणून. एक दिवस ज्या ब्राह्मणाला गाय दिली होती सकाळी, ती गाय संध्याकाळी परत आली. आणि त्याचा नियमच होतो रोज ब्राह्मणाला गायी द्यायच्या. दुसऱ्या दिवशी ती गाय दुसऱ्या ब्राह्मणाला देण्यात आली. आठव्या दिवशीचा ब्राह्मण म्हणला, 1000 गाय दिल्यात मला राजाने, 999 भरतात, गाय गेली कुठं. तपासाठी कळालं गाय परत गेली. म्हणून सेवकाला पाठवलं, राजा मला दिलेली गाय, काळी कपिली गाय परत आली, माझी मला घेऊन जा. पुन्हा सेवकाने सांगितलं, महाराज आपण ती गाय आज सकाळी एका ब्राह्मणाला दिली. दोन्ही ब्राह्मणाचा वाद लागला. ते बी ब्राह्मण आला आणि हे बी ब्राह्मण आला. एक ब्राह्मण म्हणू लागला, मला दिलेला दान दुसऱ्याला देता, आणि एक ब्राह्मण म्हणू लागला, मला दिलेला दान माघारी मागता. दोन्ही ब्राह्मणाचा वाद लागला आणि त्या वादामध्ये दोन्ही ब्राह्मणांनी राजाला शाप दिला. एक ब्राह्मण म्हणतो, मला दिलेलं दान दुसऱ्याला देतो. या कथेतून एक दादा शिकण्यासारखे, एका माणसाचं दान दुसऱ्या माणसाला दिलं किंवा एखाद्या माणसाची वस्तू त्याच्या नावाचीच आहे, त्याच्या हिश्श्याचीच आहे, आणि ती जर सुशील बाबा जर दुसरीला दिली ना तर सरड्याचा जन्म मिळतो, सरड्याचा. म्हणून जीवनात अशी चूक कधीच होऊ द्यायची नाही. ज्याच्या हिश्श्याची आहे त्यालाच दिली पाहिजे. एखाद्या हिश्श्याची दुसऱ्या हिश्श्याला कधी द्यायचंच नाही.
दिलं तर सरण्याचा जन्म प्राप्त होतो. आणि त्या ब्राह्मणाने शाप दिला, मला दिलेलं दान माघारी मागता, दिलेलं माघारी कधी घ्यायचं नाही. दिलेलं माघारी कधी घ्यायचं नाही. दिलेलं माघारी घेतलं की सरण्याचा जन्म मिळतो. आणि हजारो काही दान करणार नृग राजा सरण्याच्या जन्माला गेला. संतांच्या संगतीचं महत्व सांगेल. अर्थाक्षण संतांची संगत राहिल्यानंतर निश्चितच कसा लाभ होतो, कसा फायदा होतो ऐका. दोन्ही ब्राह्मणांनी शाप दिला आणि नृग राजा सरण्याच्या जन्माला गेला. आणि त्या ओसाळ विहिरीमध्ये काटेरी झुडपावरती कित्येक दिवस पडून होता. एक दिवस नारद स्वामीने देवाला विचारलं, देवा वेद उपनिषद पुराण सर्व एक मुखाने ग्वाही देतात की एका जनांतरी संत पूर्ण करीत म्हणवलं. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाठ, तेने साधके साधक तुमचे भावाचे बंधन. एवढं आहे तरी संतांचं काय महत्व. देव म्हणले जा मृत्यू लोकामध्ये जा. एका काटेरी झुडपावरती एका ओसाड विहिरीमध्ये सरडा पडलेला आहे. तो तुला संतांच्या संगतीचं महत्व सांगत. आले नारद स्वामी तिथं सरड्याकडे बघितलं, सरड्याला नमस्कार केला. सरड्याची नारद स्वामीची नजर झाल्याबरोबर हातपाय ताणायला सुरुवात केली. आणि काही क्षणामध्ये त्या सरड्याने प्राण सोडला. परत गेले नारद स्वामी, काय देवा त्या सरड्याला विचारायला गेलो त्यांनी तर प्राण सोडला. म्हणले जा आता आंब्याच्या झाडावर आंबरेमध्ये एक पोपट बसलेला आहे, तो संतांच्या संगतीचं महत्व सांगत. पुन्हा नारद स्वामी त्या ठिकाणी आले. पोपटाची नारद स्वामीची नजर झाली की त्या पोपटाने पाय पडायला सुरुवात केली. त्याने बी प्राण सोडला. पुन्हा नारद स्वामी देवाकडे, काय देवा येर घरी मारा लावायचं काय नुसत्या. जसा सरड्याने प्राण सोडला तसा पोपटाने प्राण सोडला. म्हणले जा आता बऱ्याच दिवसाला राजाला मुलगा झाला, ते तुला संतांच्या संगतीचं महत्व सांगलं. आता जोडे बसवायचे का. सरड्याच्या पाठीमागं पोपटाच्या पाठीमागं कोणी विचारायला नव्हतं म्हणून जमलं. आणि त्या राजाच्या मुलाकडे गेलं. त्या मुलाचं जर बरं वाईट जर झालं तर राजा सोडेल का मला. देव म्हणजे तसं काय होणार नाही. आणि देवाच्या सांगून नारद स्वामी आले. बऱ्याच दिवसाला मुलगा झाला. राजाच्या हातातच मुलगा असायचा. कुणी बी आलं की ह्या मुलाला नारद स्वामी आलेले बघून, महाराज ह्या मुलाला. नारद स्वामी बाजूला बघू लागले, बाजूला. राजा म्हणला इकडे बघा ना माझ्या बाळाचं. इकडे काय नको म्हणले, इकडे नको बघायचं. त्यांना वाटलं जे सरड्याचं झालं पोपटाचं झालं तेच बाळाचं झालं तर. आणि बाजूला बघू लागले. घेतला हातामध्ये. राजा आधारात तिथे करण्यासाठी जातो तोपर्यंत बाळ बोलतय, महाराज तसं नका ना इकडे तिकडे तोंड करू. तुमचं अर्थाक्षर दर्शन घेतल्यामुळे मी सरड्याची जीवनातून मुक्त झालो. रोज हजारो काही दान करत होतो ब्राह्मणाला, पण माझ्याकडून चूक घडली म्हणून सरड्याला झालो. अर्थाक्षर तुमचं दर्शन घडलं, सरड्याच्या जीवनातून मुक्त झालो. मी पोपटाच्या जीवनाला गेलो, तिथे मी तुमचं अर्थाक्षर दर्शन झालं, मुक्त झालो. महाराज अजून मला दर्शन द्या ना. नारद स्वामी ओळखत बघितलं बाळ आणि आनंदाने बोलू लागले, खरंच महाराज तुमच्या अर्ध्या क्षणाच्या दर्शनामुळे, तुमच्या सत्संगतीमुळे मी आज राजाचा राजपुत्र म्हणून जन्माला प्राप्त झालो. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी, त्रिविध तापाची झाली बोलवण, देखील्या चरण वैष्णवांचे संतांची संगती कोण सांगते? नाथ बाबा सांगतात. नाथ बाबा अगोदर संतांची संगत केली आणि संतांच्या संगतीमध्ये देव मिळवला आणि नंतर मग तुम्हाला आम्हाला सांगितलं माणसाच्या जे पोटात असतं ते इथं येतं जातात. इथं बसत नाही ते पटकन इथं येतं. ज्या माणसाला ज्या गोष्टीचा ध्यास आहे त्याचे स्वप्न मी पडतात आणि ज्याचा ध्यास आहे ती गोष्ट मिळाल्यानंतर माणसाला समाधान वाटतं. कुणाला कशासाठी तळमळ, कोणाची कशासाठी तळमळ असू द्या, पण नाथ बाबाची तळमळ मला सांगितली. नाथ बाबाच्या अंतःकरणामध्ये एकच तळमळ होती,
काय मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन मला समाधान चित्त माझे काय हे निर्णय भेटे काय तो स्वामी भेटे मला देव कधी मिळेल मला देव कधी मिळेल प्रत्येक साधू संतांच्या अंतःकरणाची तळमळ सारखीच आहे बरं का तुकोबारायांची जशी तळमळ पुसावेशी ह्याची वाटायची जी भेटत आहे अशी तसं नाथबाबाला वाटायचं मला देव कधी मिळेल मला देव कधी मिळेल तळमळ असल्याशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही प्रयत्न तळमळ असल्याशिवाय प्रपंचातील संसारातील सुद्धा गोष्ट मिळत नाही मग देव कसा मिळेल आणि नाथबाबाची तळमळ मला देव कधी मिळेल देव कधी मिळेल स्वप्न दृष्टांत झाला पांडुरंग परमात्मा नाथबाबाच्या स्वप्नामध्ये आले नाथा इथं बसून देव मिळत नसतो एका जागेवर ते हरिपांगावरी आणि माझ्या प्राप्तीसाठी जा दौलताबादच्या किल्ल्यावर जा जनार्दन पंत स्वामी तिथं जा त्यांच्याकडून मंत्र घे गुरुदक्ष गुरुमंत्र घे त्यांचे मार्गदर्शन घे आणि नंतर तुला माझी भेट होईल लगेच उठले तर दौलताबादचा किल्ला त्यांनी गाठला सकाळचा प्रसंग आहे जनार्दन पंत स्वामीची त्या ठिकाणी देवपूजा ओळखली होती महाराज साष्टांग दंडवत घातला श्री संतांची माता चरणावरी मला अनुग्रह द्या महाराज म्हणले मी तुझी परीक्षा घेईन माझ्या परीक्षेमध्ये जर पास झाला तर तुला अनुग्रह देईल आणि परीक्षा घेण्यासाठी योग या ध्यान धारणा आणि शेवटची अवस्था समाधीला माणूस पोहोचला की समजायचा आता देवप्राप्तीच्या लायकीचा झाला समाधी म्हणजे परमात्म्याचं सुखच आहे आणि एका सुळभंजन नावाचा पर्वत आहे सुळभंजन नावाच्या पर्वताच्या पायथ्याला त्या ठिकाणी नाथबाबा तपश्चर्या करू लागले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा देव परीक्षा घ्यायला यमधर्म त्या ठिकाणी आले भल्या मोठ्या सर्पाचं धारण केलं भीती दाखवू लागली मागून पडून पण ते आता समाधीमध्ये होती त्यांना सर्पाची भीती राहिली नव्हती ना काळाची भीती राहिली होती पण एक शेतकरी रोज साधूची सेवा करावी नाथबाबाची सेवा करावी म्हणून दूध आणून देत असायचे दूध घेऊन आला तो नाथबाबासाठी पाहतो तर भला मोठा सर्प महाराज सर्प सर्प महाराज समाधीमधून जागे झाले काय झालं भला मोठा सर्प होता तुमच्या डोक्यावर नाथबाबा म्हणजे सर्प नव्हता आमा डोकू आला काळ तो झाला काळ होता काळ शेतकरी सोबत झाला त्यानंतर स्वामीकडे महाराजांच्या डोक्यावर भला मोठा सर्प बघितला महाराजांच्या डोक्यावर भला मोठा सर्प बघितला त्यानंतर स्वामी म्हटले आता मंत्र द्यायला काय हरकत नाही बाळ आता परीक्षेमध्ये पास झालं 1000 शिवलिंगाची त्या ठिकाणी स्थापना केली आणि 1000 शिवलिंगाचं त्या ठिकाणी पूजन करतात नाथबाबा आणि जनार्दन स्वामी आणि औदुंबराच्या वृक्षामधूनच त्या ठिकाणी दत्तात्रय भगवान परमात्मा प्रगट झाले नाथबाबाने हात धरला जनार्दन स्वामी नाथबाबाचा हात धरला आणि दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या हातामध्ये दिला देवा आजपर्यंत हे लेकरू माझं होतं बाळ माझं होतं पण आता हे झालं तुमचं लग्न लागल्यानंतर साडं भरल्यानंतर नवरीचे मामा नवरीचा हात हातात घेतात नवरदेवाच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात आज बरोबर आमची आता झाली तुमची सांभाळा मुलीला तसं जनार्दन पंत स्वामींनी नाथबाबाचा हात देवाच्या हातामध्ये दिला अनुभवाला एका संतांची संगत केली आणि संतांच्या संगतीमध्ये देव मिळवला हे नाथाला अनुभव आला नंतर अभंगलेला हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांची पाय नंतर तसं नाथबाबांनी या अभंगामध्ये स्वतःचा अनुभव सांगितला देव पाहिजे असेल तर लक्षात घ्या सुखाच्या प्राप्तीसाठी देवाची प्राप्ती आणि देवाच्या प्राप्तीसाठी संतांची प्राप्ती मग अर्धा क्षण का व्हायला पण संतांची संगत केल्याशिवाय देव मिळत नाही संत मिळत नाही संत मिळाल्याशिवाय देव मिळत नाहीत आणि देव मिळाल्याशिवाय आपल्याला सुख मिळत नाही अर्धा क्षण करता संतांची संगती तेरी होई शांती भगत पापा पाप उपपाप आणि महापाप सर्व पाप नष्ट होतात देव प्रगट झाले नाथबाबाच्या समोर नाथा तुझ्या अंतःकरणामध्ये जी इच्छा होती ती पाहून मी तुला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो
माग काय मागायचंय? देवाला सुद्धा नाथबाबाने सांगितलं, ज्यांच्या संगतीमध्ये तुमची भेट होते मग दुसरी तिसरी अपेक्षाच का करावी? दुसरं चरण संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, सेवा पूर्ण करतो. 60,000 वर्षाची पुण्याई जास्त का संतांच्या संगतीतलं आर्धेक्षरांचं पुण्य जास्त? सांगा ना. 60,000 वर्षाचं पुण्य कुठं आणि आर्धेक्षराच्या सत्संगतीचं पुण्य कुठं? दादाने सांगितलं सत्संगतीचं पुण्य मोठं, पण ज्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली ते मान्य करायला तयार नाही. ज्यांनी लोखंडाचं पीठ खाऊन 60,000 वर्ष तपश्चर्या केली ते मान्य करत नाही. एकदा दुर्वास महाराज आणि वशिष्ठ ऋषी यांचं भांडण लागलं. कशावरून? 60,000 वर्षाची पुण्याई जास्त का आर्धेक्षराची सत्संगतीची पुण्याई जास्त? वशिष्ठ ऋषी म्हणायचे आर्धेक्षराची सत्संगतीची पुण्याईच मोठी. दुर्वास महाराज म्हणायचे नाही नाही, 60,000 वर्षाचं पुण्य जास्त. वाद मिटाना. आता तिसऱ्याकडे गेल्याशिवाय वाद मिटत नाही. चला म्हणले कोणाकडे जायचं? म्हणले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे गेले. हे प्रजापिता सांगा, 60,000 वर्षाची पुण्याई जास्त का आर्धेक्षराची सत्संगतीची पुण्याई मोठी? ब्रह्मदेव म्हणले मी फक्त सृष्टी सर्जनाचं काम करतो, सत्संगती बी करत नाही आणि तपश्चर्या बी करत नाही. जा तिकडे महादेवाकडे. महादेवाकडे गेले. महादेव म्हणले मी तपश्चर्या करतो पण संतांची संगतीचं काही मला सांगता येणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही भगवान विष्णूकडे जा. भगवान विष्णू म्हटले मला संतांची संगत आहे, संतांची संगत आहे, पण खरं बोलवतं तुम्हाला एक नाराज होईल आणि एक खुश होईल. त्याच्यापेक्षा मला काही दोघांना बी नाराज करायचं नाही. बरं आता न्याय निवाडा करायचं म्हणल्यानंतर भाऊ कुणी तर नाराज होईल तो. ऐका, कुस्ती करायची म्हणलं तर एक पडल एक चिंतल, पण पडल म्हणून कुस्तीत लावायची नका का दोन्ही जवळचेच म्हणून. भगवान विष्णूने दिलं पुरं म्हणजे जा शेष भगवंताकडे. शेष तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं लवकर उत्तर देते. शेषाकडे आली. शेषाच्या डोक्यावर पृथ्वीच बोझ. शेष भगवान म्हणले तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं पण माझ्या डोक्यावर ओझ आहे. एवढं ओझ असेल बाबा बाजूला करा, लगेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. दुर्वास महाराजांनी लगेच त्या ठिकाणी संकल्प सोडला. मी माझ्या जीवनामध्ये 60,000 वर्ष तपश्चर्या केली, 60,000 वर्षाचं पुण्य कमवलं. त्याच्यातलं 1,000 वर्षाचं पुण्य पृथ्वी माते तुम्हाला देतो. तुम्हाला
तुम्ही शेष भगवंताच्या डोक्यावरचा बाजूला व्हा. प्रथम आता तिळवरती हल्ली नाही. 1000, 2000, 5000, अहो 50,000, 59,000. प्रथम हारायला तयार नाही. 1000 वर्षाचं पुण्य त्यांनी अगोदर वशिष्ठ ऋषींना भेट दिलं होतं. कमी झालं होतं. 59,000 वर्ष शिल्लक होते. पण तिळवर बी हल्ली नाही पृथ्वी शेषाच्या भगवंतावरची डोक्यावरची. आता दुर्वास महाराज म्हणले 59,000 वर्ष देऊन पुण्य देऊन 59,000 वर्षाचं पुण्य देऊन पृथ्वी बाजूला सरकली नाही. तुमच्या जीवनात तुम्ही सत्संगती केली म्हणतात ना, बघू आता किती बाजूला सरकत येतं. वशिष्ठ ऋषी म्हणजे सरकण न सरकण तिच्या मनावरचा तिच्या इच्छेचा भाग आहे. पण मला तिला द्यावं लागेल ना काहीतरी. द्या म्हणले काय देतात तर बघू. वशिष्ठ ऋषी म्हणले हे पृथ्वी माते, माझ्या जीवनामध्ये मी फक्त संतांची संगत केली आणि सगळं पुण्य देत नाही. त्या संतांच्या संगतीतलं फक्त अर्ध्या क्षणाचं पुण्य मी तुम्हाला देतो. अर्ध्या क्षणाचं. आणि खरंच माझ्याकडून जर सत्संगतीचं पुण्य घडलं असेल, अर्ध्या क्षणाचं सत्संगतीचं पुण्य मी तुम्हाला देतो, तरी तुम्ही शेष भगवंताच्या डोक्यावरचं बाजूला व्हा. तुम्ही संकल्प सोडला. संकल्प सोडतात न सोडतात पृथ्वी माता पटकन बाजूला जाते. आणि पुन्हा दुर्वास महाराज म्हणून आले शेष भगवंताला द्या आमच्या प्रश्नाचं उत्तर. शेष भगवान म्हणले आता राहिले का शिल्लक द्यायचं उत्तर. अहो 59,000 वर्षाचं पुण्य तुम्ही दिलं तर पृथ्वी डोक्यावरची तिळवरची हल्ली नाही. आणि वशिष्ठ ऋषीने अर्ध्या क्षणाचं सत्संगतीचं पुण्य दिल्याबरोबर पृथ्वीनं माझ्या डोक्यावरचं बाजूला झाली. या कथेतून असं ऐकायला मिळतंय की 60,000 वर्षाचं पुण्य सुद्धा संतांच्या संगतीच्या पुण्य एवढं नाही आणि अर्ध्या क्षणाच्या सत्संगतीच्या पुण्य एवढं नाही. पण संतांची संगती श्रेष्ठ संगत सांगितली आणि संतांच्या संगतीतलं पुण्य हे श्रेष्ठ पुण्य सांगितलं. पुन्हा बाबा संतांच्या जीवनामध्ये काही घडो अथवा न घडो, तर संतांची संगत करा. संतांच्या संगतीमध्ये श्रेष्ठ पुण्य घडल्या जाईल. सुखाची प्राप्ती होईल, देवाची प्राप्ती होईल. देव म्हणले नाथा, अरे सगळं परमार्थातच मागायला असतो, प्रपंचातलं काहीतरी मागणं. संसार मागण करणे सर्वथा, प्रपंच आणि परमार्थ याचं निरीक्षण केलं, याचं मोजमाप केलं नागबाबाने, तर फलकट संसार येत सार भगवंत. या प्रपंचामध्ये सर्व दुःख आहे, प्रमाण द्यायला वेळ नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. ठाऊकाची आहे संसार दुःखाचा, चित्तशीन त्याचा वाहू नये, चित्तशीन त्याचा वाहू नये. संसार हा अधोगतीला
कारणीभूत आहे, अधोगतीला कारणीभूत आहे. म्हणून नाथबाबा म्हणजे संसार मधून करणे सर्वथा. मला संसारच करायचा नाही, परमार्थ पुरता हाती देईल. जर ठरवलंच तर परमार्थ पुरता हाती देईल. जर ठरवलं तर इथून पुढेही आपल्याला देवाची प्राप्ती करून घेता येते. राहिलेल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत नाही करता आली नाही, काही हरकत नाही, पण इथून पुढे ठरवलं तर एकदा नारद स्वामी सूर्यवंशातला राजा खटमंग नावाचा राजा, अयोध्येचा राजा, त्याच्या भेटीला गेले. आता अयोध्येचा राजा म्हणजे थाटमाट, आई सारा, मुलं बाळ, सगळा आनंदी आनंद होता. नारद स्वामी त्याचं भविष्य बघितलं, अरे याचा तर एकच तास शिल्लक आहे मरायला, आणि हा मस्त आई सारामामध्ये या ठिकाणी पत्त्यामध्ये काय, मुलाबाळामध्ये काय रमण झालेला आहे. राग आला नारद स्वामीला. खटवांग राजा दर्शन घेत होता. नारद स्वामी म्हणले, भास्कर, दर्शनाचं नाटक आता भास्कर कधी कल्याण करून घेणार आहे? सांगा, कधी कल्याण करून? अरे तुझ्या आयुष्यातला फक्त एक तास शिल्लक राहिलाय. आपल्याला कळते का आपलं आयुष्य किती म्हणून? जेळी पुढे पुढे पाण्यातले बुडबुड्यासारखं आपलं सुद्धा आता भेटले, आता होते, आता गेले. चल, एक तास शिल्लक आहे, बस तुला कल्याण करता आलं. लगेच प्रपंचाचा मुलाबाळाचा त्याग केला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. एका तासामध्ये भाग्य दशा कशी प्राप्त झाली, एका तासातच देव प्राप्त करून देतात. म्हणून परमार्थ पुरता हाती दे. देवा मला तुम्हीच पाहिजे, तुम्ही. परमार्थ सगळा माझ्या हातात आला पाहिजे. ठरवलं तर आपल्याला देव प्राप्त करता येतो, पण ठरवलं तर वाटाने निघालो तर पंढरपूरला जाऊ, पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, इथंच घरून रानातून घरी पंढरपूरला जायचं. एक का पंढरपूरच्या वाटाने जावं लागेल, 15 दिवस महिन्यानंतर पंढरपूर येईल. तसं एक दिवस या जीवाला शिव व्हायचंय. शेताळ जसं सुरुवातीला कडू असतं, पण एक दिवस त्याला पिवळेपणा येतो, त्याला गोडपणा येतो. तसं हा जीव जरी शेताळासारखा असला, घरातले गल्लीतले जिथं जाईल तिथे नाव ठेवणारे असले, पण एक दिवस आपण शेताळासारखा झाला पाहिजे. शेताळासारखा आपली दोष सगळे आपण सोडून दिले पाहिजे सगळे. आणि प्रपंचाची आसक्ती या ठिकाणी दिसत नाही. मग शेवटी जनार्दनाचा एका करुणा वचनी आणि करी विनमनी पायापाशी, देवा मला काहीच नको, आर्धक्षण संतांची संगती देणे होई शांती महत बाबा. संत संगती, संत संगती अनेक प्रवाही घालू नको, फक्त संतांची संगत मागितली नाथबाबाने देवाला. आणि तुम्ही आम्ही सुद्धा एकच देवाला मागावं. देवा तुमची भेट जर संतांच्या संगतीमध्ये होत असेल, संतांच्या संगतीमध्ये जर जीवाचं कल्याण होत असेल, तर इतर काहीच देऊ नका, फक्त संतांची संगती द्या. आणि आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने तुमचे दामोदर दादा पपाळचे पत्रकार बाळासाहेब पपाळ यांचे वडील, त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी ही सगळी मोठी मोठी थोर माणसं आली. कीर्तन करण्याची माझी योग्यता नाही, अधिकार नाही, पण आता प्रत्येक वर्षी सगळे महाराष्ट्रातले कीर्तनकार तुमचे दोस्त आहेत. दरवर्षी अशा एकेका महात्म्याला एकाला प्रत्येकाला सेवा दिली जाते. सांगितलं प्रत्येक वर्षी एकाला सेवा. आम्ही तुमचेच आहे आणि सगळ्याची सेवा आपल्याला या ठिकाणी मिळावी आणि द्यावी. ही सगळी गुणीजन मंडळी सुद्धा सगळे आमच्या पत्रकार साहेबांवर सगळे प्रेम करतात. आलेले माणसं टाळकरी आणि सगळ्याच्या वतीनं आपण एकच देवाला मागू. हे देवाचे भगवान प्रभू आमच्या दादाच्या जीवात सगळी प्राप्त हो आणि त्यांच्या कुटुंबाकडून असाच परमार्थ पुण्यतिथी निमित्ताने घडावा. या ठिकाणी आमचे विजय दादा तुकडे सामाजिक कार्यकर्ते, कुठलंही काम घेऊन जा दादाकडं, कसलं काम घेऊन जा, दादा काम करून देतात. मला त्याचा अनुभव आहे. आणि पपाळ साहेबांकडे बी कोणतं कामाचं घरानं मांडा, ते सुद्धा तिथपर्यंत काम करणाऱ्या माणसापर्यंत घेऊन जातात, काम करतात. आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे.
तुम्हाला आशेतेमध्ये प्रत्येक वर्षी कीर्तन करण्याची, अन्नदान करण्याची, दादाची पुण्यतिथी करण्याची सद्बुद्धी द्यावी. याच ठिकाणी दोन शब्द कीर्तन रूपी पुष्प देवाच्या त्यांनी दादाची त्यांनी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर